व्यासपीठावरील उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेल्या या कृष्ण कार्यक्षेत्रातील आणि काळ्या आईच्या लेकरांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारा. आपला कारखाना सभासद केंद्रस्थान आहे का? काय अपेक्षा असते हो एका शेतकऱ्याची? वेळेवर पाणी, वेळेवर उसाला आपल्या पाणी, वेळेवर तोडी, चांगला दर आणि ज्यांच्या घामाने कष्टाने ही संस्था उभा राहिली आहे त्यात त्यांना मान सन्मानाची वागणूक मिळावी, ही कुठलीही अपेक्षा आपली आता सध्या तरी कुठली पूर्ण होत नाहीये. जसे एका आईला आपल्या लेकराची काळजी असते, त्याला जरी थोडं जरी लागलं तर तिचा जीव कासावीस होतो, तिचे डोळे पाणवतात. तसंच एका शेतकऱ्याचा पिकाचं नुकसान झालं तर त्याचाही जीव कासावीस होतो, त्याचे डोळे पाणवतात. शेतकऱ्याचं नुसतं पिकाचं नुकसान होत नाही, शेतकऱ्याच्या कष्टाचं, विश्वासाचं आणि त्यांनी पाहिलेल्या भविष्याच्या स्वप्नांची राख रांगोळी होती. हे मी स्वतः अनुभवलंय, कारण मीही एका शेतकरी बापाची लेक आहे, एका शेतकरी माई माऊलीची सून आहे. नुसती सून नाही, पण त्या माऊलीच्या कष्टामध्ये हातभार लावायचं मीही काम केलेलं आहे. आज अविनाश दादांच्या प्रकृतीमुळे थोड्या हालचालीवर मर्यादा आहेत, पण तरीही दादा आपल्या शेतकरी सभासदांच्या स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या हितासाठी ही संघर्षाची लढाई लढत आहेत. मग मी त्यांची अर्धांगिनी असताना शांत कसं बसून चालेल? म्हणून मीही तुमच्या प्रपंचाला आधार द्यायला आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करायला या मैदानात उतरली आहे. आज दादांच्या कार्यक्षमतेवर अनेक जण प्रश्न उभा करत आहेत. संघर्ष आमच्या रक्तात आहे, लढणं आमच्या रक्तात आहे. जर कोणी माझ्या नवऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा करत असेल तर या वाघाची वाघीण आज मैदानात आहे. आज खोटे आरोप करून सत्य लपवलं जाते, पण कधी ना कधी ते सत्य बाहेर येणारच आहे. जो प्रसंग माझ्या कुटुंबाने आमच्या सहकार्यांनी अनुभवलाय, मी प्रामाणिकपणे म्हणते, तो प्रसंग कुणावरही, अगदी ज्यांनी ती घटना घडवून आणली आहे त्यांच्यावरही होऊ नये, येऊ नये हा प्रसंग. आज आम्ही जी आश्वासनं दिली ते शब्द आहेत, ते आमचे वचन आहेत आणि ते वचन आम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण कृष्णा परिवारात मतापेक्षा शब्दाला महत्व आहे. माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की एक प्रामाणिक आणि एक शेतकरी माऊलीच्या लेखाला आणि संस्थापक पॅनेलला येत्या 21 तारखेला नारळ या चिन्हासमोर शिक्का मारून बहुमताने निवडून द्या, विजय करा. हा विजय फक्त एकट्या संस्थापक पॅनेलचा नसणार आहे, हा विजय आपल्या सगळ्यांचा असणार आहे. जाता जाता मी एकच गोष्ट सांगते तुम्हाला की जर एक घरचा गाडा चालवणारी स्त्री कारखान्याच्या प्रक्रियेत सहभागी झाली तर ती कधीही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. मला एक संधी द्या, माझे 2 शब्द बोलून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संस्थापक.